हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? आय होप की सगळे एकदम मस्त आणि मजेत असणार. तर स्वागत आहे मैत्रिणींनो तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पण आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पण. तर बघा मैत्रिणींनो, सध्या काही प्रॉब्लेम असल्यामुळे डेली ब्लॉग टाकणं शक्य होत नाही आहे. आणि त्यातल्या त्यात आता सध्या थोडे दिवस मी एक दिवसाआड ब्लॉग टाकणार आहे आणि जसं मला शक्य झालं तसं मी डेली ब्लॉग हे टाकत जात जाईल. तर बघा मैत्रिणींनो, संध्याकाळचं आपलं इव्हिनिंगचं रुटीन दाखवलंय मी तुम्हाला आज. आणि मी संध्याकाळी कुठे गेले, रात्री कुठे गेले ते पण मी तुम्हाला सांगणार आहे पुढे. तर बघा मैत्रिणींनो, संध्याकाळचं आपलं डेली रुटीन असतं जे चहा पाणी वगैरे तर झालीच होती, घराला झाडू मारणं वगैरे. मग म्हटलं चला आता फटाफट स्वयंपाक वगैरे हा करून घेते. मग नंतर मला बाहेर जायचं होतं. तर मग म्हटलं आधी पोळ्या टाकून घेते सगळ्यात आधी. मग मी आता पोळ्या वगैरे करून घेते. आणि मग जोपर्यंत मी पोळ्या करते तोपर्यंत इकडे सासूबाईंनी दोडके चिरून दिलेले होते. तर मला मिस्टर बोलले की दहीहंडीचा कार्यक्रम पाहायला जायचं होतं. मग त्याच्यासाठी रात्री जर स्वयंपाक करून जाऊन भाजी वगैरे केली तर जास्तच वेळ होईल आणि जास्त वेळ झाल्यामुळे तिथं ट्रॅफिक वगैरे असू शकतं. मग म्हणून आम्ही आधी दोडके चिरले आईने, तोपर्यंत मी पोळ्या केल्या. आणि दोडक्याची भाजीमध्ये तुरीची डाळ टाकत असतो, तर ही मी तिथं शिजवायला ठेवलेली आहे. आणि दोडके पण चिरले गेले, भाजी तुरीची डाळ वगैरे शिजली आहे. मग तिथून आल्यानंतर मी भाजी वगैरे हे करणार आहे. मग म्हटलं चला अजून जास्त वेळ वगैरे होईल, त्याच्यासाठी मग आम्ही आधी बाहेरचं काम हे मोडून घेतो. मग आता आम्ही जातोय दहीहंडीचा कार्यक्रम पाहायला. तर रस्त्याने जाताना हे ओंकारेश्वरचं मंदिर लागलं होतं. खूप आणि अतिशय छान असं मंदिर आहे, पण जरा घाई असल्यामुळे काही जायला वेळ नाही भेटला. तर बघा मैत्रिणींनो, आता लांबूनच खूप अशी ट्रॅफिक झालेली होती आणि गाडी वगैरे तर त्यांनी खूप लांबच लावायला लावली होती. लांबूनच पायी वगैरे जावं लागलं होतं. जास्त ट्रॅफिक असल्यामुळे त्यांनी गाड्या जास्त लांब लावायला लावल्या होत्या. त्याच्यानंतर आम्ही इथं आलो तर तुम्ही बघू शकतात किती गर्दी आहे असं. आणि तेच नाही तर मी थोडं लांब उभं असल्यामुळे अजून एवढं व्यवस्थित शूट करणं काही शक्य झालेलं नाही आहे. पण खूप अशी गर्दी होती आणि खूपच लोक आलेले होते. तर बघा ही दहीहंडी पण त्यांनी खूप अशी छान सजवली आहे. आणि दहीहंडीचा कार्यक्रम व्हायला रात्री 11 वाजले असते. मग त्याच्यासाठी आम्ही काही एवढा वेळ थांबलो नाही मैत्रिणींनो. थोडा अर्धा एक तास थांबलो आणि लगेचच घरी निघालो, कारण स्वयंपाक पण बाकी होता आणि जेवण वगैरेला उशीर होईल म्हटलं म्हणून. तर तुम्ही बघू शकता की किती अशी गर्दी पण आहे आणि खूपच लोक आलेले होते. तर मग तेच नाही तर अजून जास्त गर्दी असल्यामुळे जास्त लांबून व्यवस्थित शूट करणं शक्य नाही झालं. तर मग तुम्ही बघा आता. तर आता आम्ही घरी आलेलो आहे मैत्रिणींनो. आणि मग चला म्हटलं आता फटक्यात भाजी वगैरे ही करून घेते. मग आधी मी कढईमध्ये तेल टाकलं आणि जिऱ्याची फोडणी दिली आणि लसूण टाकून शेंगदाण्याचं कूट हे करून घेतलेलं होतं. आणि शेंगदाण्याच्या कूटमध्ये चटणी आणि हळद हे टाकून दिलं. मग मी जे कढईमध्ये तेल टाकलेलं होतं त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि चटणी आणि हळद जे होतं ते मी कलचवून घेतलेलं आहे व्यवस्थित. आणि मग त्याच्यानंतर ते कलचवल्यानंतर त्याच्यामध्ये दोडके जे होते तर त्यांना धुवून हे टाकलेले आहे. तर मग दोडके वगैरे तर आधीच चिरलेले होते आणि त्यांना शिजायला काही जास्त वेळ पण नाही लागत. तर मग म्हणून आम्ही डाळ ही शिजवून घेतली होती आधी. मग आता फटाफट दोडके हे धुवून टाकून दिले त्या शेंगदाण्याचं कूट आणि ते चटणी वगैरे होतं त्याच्यामध्ये. आणि मग नंतर त्यांना चांगलं व्यवस्थित कलचून घ्यायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर जी डाळ शिजवलेली होती मी हे अशा प्रकारे व्यवस्थित झालं का मग ते डाळ जी शिजवली होती त्याच्याचं पाणी टाकून दिलं. आणि नंतर जर आपल्याला वाटलं तर तसं थोडंसं आपण गरम पाणी करून टाकू शकतो. तर मग अशा प्रकारे मी ही भाजी केली आणि हळद वगैरे चटणी टाकली. मग नंतर त्याच्यामध्ये नमक हे टाकलं आणि कोथिंबीर वगैरे ही टाकून दिली. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे छान अशी भाजी ही तयार झालेली आहे. आणि मग जरा आम्हाला रात्री जास्त वेळच झाला होता थोडा, मग त्याच्यामुळे मी फटाफट आवरून घेतलं. मग जेवण वगैरे करून घेतलं आणि जेवण वगैरे झाल्यानंतर मग म्हटलं चला आता फटक्यात मी गॅस वगैरे पण पुसून घेते आणि नंतर मग मी भांडी वगैरे आवरून घेईन म्हटलं.
तर मग आता फटाफट किचन वगैरे साफ करून घेतलेला आहे आणि मग नंतर भांडी वगैरे आवरून घेईन. तर बघा मैत्रिणींनो, असा होता आजचा ब्लॉग. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जर ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये.